मामी उद्या तर लक्ष्मी आईची जत्रा आहे आणि त्या जत्राला कोंबडं कापावं लागतंय. लक्ष्मी आईची जत्रा आहे पण आम्ही काय करणार आहेत, आमच्या पुरतच कोंबडं कापणार आहेत आणि आमच्या पुरती आम्ही आमची जत्रा करणार आहेत. तुम्ही काय करा, सगळं तिकडं करतात आणि जत्रा करायला काय झालं तुम्हाला, एखादं कोंबडं घ्या, मटण घ्या आणि तुमची तिकडं गावातली गावातच जत्रा करा. आता मामी मला काय वाटत आहे, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही काय बोलूच नका आणि तुम्ही सांगूच नका काय, तुम्ही पहिले उठा घेतली. मामी मी आता जिम लावली. जिम तिथं फुकटचं खातात आणि तिकडं लोकांचं पैसे देऊन लोकांना उचलितात. तुम्हाला धंदाच तेवढा आहे. काय बिना कामाच हो, ते बिना कामाचंच तर नाही तुमच्यासारखं. मामी तुम्ही जा, मी कोंबड्याची राखण करतो. काही गरज नाही, मी माझी सांभाळते कोंबड्या. माझ्या भरोसा ठेवा, मी काय करीत नाही कोंबड्याला. परवासा आणि तुमच्यावर गेल्या बारीस म्हणलं कोंबड्याला लक्ष द्या तर 3 कोंबड्या कमी भरल्या. हॅलो, अहो जावई आमचं बाळ काय करतय. अहो मामी बाळ नका म्हणू, कर्दन काळ म्हणा, माझा कर्दन काळ. मामी आमच्या घरची सगळी ज्वारी संपली, खायापुरती ज्वारी द्यावं. अजिबात ज्वारी देणार नाही. गेल्या बारीस बी तसंच मानला आणि हिथून ज्वारी नेली, तिथं जाऊन फडीवर ज्वारी घातली. ज्वारी काही नाही. दे दे दे. मामी मी एवढा व्हायरल झालोय, माझे एवढे मोठे फॉलोवर आहेत, तुम्हाला अभिमान वाटत असेल ना माझा. अभिमान तर काही नाही बघा, पण पश्चाताप होतोय. असं वाटतंय आम्हाला की असल्या भिकाऱ्याला कशालाच ही पोरगी दिली असं. मामी मी एवढा व्हायरल झालोय, माझे एवढे मोठे फॉलोवर आहेत, तुम्हाला अभिमान वाटत असेल ना माझा. अभिमान तर काही नाही बघा, पण पश्चाताप होतोय. असं वाटतंय आम्हाला की असल्या भिकाऱ्याला कशालाच ही पोरगी दिली असं. मामी तुमच्या दोघाला बी मी आता कपडे घेणार आहे. मला नको कपडे बिपडे तुमचे. अहो दिसा बाप, कशाचे कपडे घेते, हे लबाड माणूस आहे. ह्यांच्या माझा तर काही भरवासच नाही. गेल्या बारीस माझ्याकडूनच पैसे नेले, ते पैसे तिकडच आणि ते पाहुणे आहे तिकडच. मामी जेव्हा काय केलंय हो? जहर केलंय जहर. मग तुम्ही खा, मला काय भूकच नाही आज. मम्मा जावाय आले तर चहा बी कर, नाही तर मला तरी सांग, मी करते. अगं पाणी दे ना हकल. मामी तुमच्या पुरीवर ज्यावेळेस मी लग्न केलं का त्यावेळेस मी एक स्वप्न धरलं होतं की जेव्हा मी 35 वर्षात होईन का तेव्हा माझ्याकडे गाडी असेल, बंगला असेल, पैसे असतील आडमाप. हे माझं स्वप्न होतं. मग झालं का नाही तुमचं स्वप्न पूर्ण? त्यातलं एक स्वप्न पूर्ण झालं बघा. कोणचं? मी 35 वर्षात झालो फक्त, तेवढं स्वप्न पूर्ण झालं. काय हे काय पाऊस उघडत नाही बरं मामी. आजचे दिवस येऊ जायचं होतं मला अर्जंट, हे काय पाऊस उघडा नाही. ते मटण शिजत आहे ना, आता कसं जाऊ वाटून तुम्हाला. 4 थेंब पडायला लागलेत का नाही तर जाऊ वाटा नाही. त्या मटणाला बघून तुम्हाला जाऊ वाटा नाही. गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस चालू होता आणि तुम्हाला मटण खायला म्हणलं तर गावातून पळू आला सगळं भिजत. आणि आज टिपका नाही तर तुम्हाला इथलं मटणाला बघून हलू वाटा नाही. मामी एवढ्या तातडीने मला कशाला बोलले व? अहो ते शेजारीच्या इथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. अहो मग त्यात काय एवढं, फोनवर सांगितलं असतं तरी मी गेलो असतो जेवायला तिकडं. अहो जावाई तुम्हाला नाही, मला जेवायला जायचंय. आणि मग मला कशाला बोलले तुम्ही? तुम्हाला राखणीला बोललंय. ती म्हैस, शेळ्या, कोंबड्या आपल्या सगळं बघा. अहो जावाई काय झालं, कशामुळे टेन्शन मध्ये? ते मित्राला मी लाख रुपये दिले, ते उसने ते वापसच दे नाही. 1 रुपया असतो का तुमच्या खिशामध्ये? का काही बी खोट्या बाता मारायच्या? मामी काही काम असलं तर सांगा, मी आज खास काम करण्यासाठी आलोय. शेतातलं काम, खुरपायचं बिरपायचं काय असलं ते सांगा, पट्ट्या करणार आहे आज काम. रविवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार एवढ्या दिवशी तुम्हाला यायचं कळतं. काही काम आहे का? त्या मटण्याच्या आशाने येतात.